शेतकरी मित्र हो, नमस्कार. मी सुमित वानखडे, टीम ॲग्रीशास्त्रचा को फाउंडर तसेच ट्रेनर आणि कन्सल्टंट. मित्र हो, आपण बघतो आहे की प्रत्येक फळबागेमध्ये दरवर्षी 10 ते 15 झाडं दरवर्षी दगावतात. दरवर्षी त्याच्यामध्ये डायबॅक किंवा फायटोप्थुरा किंवा नेमॅटोडचा प्रादुर्भाव किंवा रायझोक्टोन यासारखे मुळांचे रोग हे आपल्याला दरवर्षी झाडामध्ये पाहायला भेटतात आणि दरवर्षी 10 ते 15 झाडं प्रत्येकाच्या बगीच्यामध्ये जाताना आपल्याला दिसत आहे. हे प्रमाण मित्र हो वाढतं आहे. या प्रमाणाला आपल्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, कुठेतरी याच्यावर सटीक नियोजन झालं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला मुळांवर अप्लिकेशन करायचं आहे, मुळामधून अप्लिकेशन करायचं आहे, जमिनीमधून अप्लिकेशन करायचं आहे. तर आपण बघू शकता मित्र हो, हे झाडं इथे जे आहे याच्यामध्ये नेमॅटोडचा प्रादुर्भाव आहे, तसंच मुळांचे रोग जसे की रायझोक्टोनिया आहे किंवा डायबॅक आहे याचा वाढता प्रादुर्भाव आपल्याला या झाडामध्ये दिसत आहे. तर आपण याच्यासाठी ट्रीटमेंट म्हणून काय केलं आहे, तर या झाडाच्या कॅनोपीमध्ये एक सर्कल केलं आहे. आपण बघू शकता ह्या सर्कलमध्ये औषधांचं अप्लिकेशन करण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचं सर्कल केलं आहे. याच्यामध्ये आपण अँटी नेमॅटोड म्हणजे पॅसिलोमायसिस लिलासिनस नावाचा जो कंटेंट आहे तो तिथे वापरणार आहे. तसंच सॉइल बॉर्न डिसीजेस जे येतात किंवा रायझोक्टोनिया हे मुळांचे जे रोग येतात त्याच्यामुळे हे असं झाड प्रभावित होतं, त्याच्यासाठी आपण सॉइल गार्ड सारखा कंटेंट इथे अप्लिकेशन करणार आहे. तर मित्र हो, आपल्याला करायचं काय आहे की जो झाडाचा कॅनोपी आहे त्या झाडाच्या कॅनोपीमध्ये एकरी 500 मिली प्रमाणे सॉइल गार्ड या कंटेंटचा वापर करायचा आहे. सॉइल गार्डचा वापर करताना आपल्याला वापर हा झाडाच्या कॅनोपीमध्ये म्हणजे जिथे रूट झोन ऍक्टिव्ह राहतात तिथे याचा आपण वापर करू. मित्र हो, एक विषय आणखी असा आहे की असं अप्लिकेशन करताना आपण कॅल्शियम सल्फेट किंवा कॉपर सल्फेट सारख्या घटकांचा सुद्धा इथे वारंवार वापर करतो. हे झाड दुरुस्त होण्यासाठी थोडासा वेळ लागतात. त्याच्यामुळं असं नाही की आज अप्लिकेशन केलं आणि 3 दिवसातच झाड दुरुस्त झालं, असं होत नाही जनरली. म्हणून कॅल्शियम सल्फेट, कॉपर सल्फेट म्हणजे आपण मोरचून आणि चुन्याचं जे द्रावण बनवतो 1% द्रावण, तिथे याचा वापर करतो. त्याच्यानंतर जे मी कंटेंट सांगितलं तुम्हाला सॉइल गार्ड, ज्याच्यामध्ये नीम एक्स्ट्रॅक्ट, करंज एक्स्ट्रॅक्ट, त्याचप्रमाणे पॅसिलोमायसिस लिलासिनस आणि मुळांचे जे रोग आहे ज्याला आपण रायझोक्टोनिया वगैरे या वर्गात मोडले जातात त्याच्यासाठी सॉइल गार्ड हा कंटेंट आपण इथे वापरतो, ज्याचा रिझल्ट हा उत्तम येतो. आणि प्रत्येक शेतकऱ्याने या पद्धतीनं झाडाची ट्रीटमेंट करावी आणि आपल्या झाडांना वाचवावं. धन्यवाद.